नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक खूपच पौष्टिक आणि चविष्ट अशी पालकची गरगट्टी ही भाजी. खूप कमी साहित्य आणि सोपी पद्धत आहे आणि चव मात्र खूपच छान. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पालक आधी स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा नीट धुवून घ्यायचा आहे. पालक स्वच्छ धुवून घेतलाय. आता बारीक चिरून घेऊया. पालक फार बारीक नाही आणि फार मोठाही नाही, मध्यम चिरून घ्यायचा आहे. पालक बारीक चिरून तयार आहे. आता कुकरमध्ये चिरलेला पालक घालू. त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालूया आणि शेंगदाणे घालू. डाळ आणि शेंगदाणे घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता पाणी घालून 3 शिट्ट्या होऊन देऊ. पालक, डाळ आणि शेंगदाणे छान मऊ शिजले पाहिजे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत लसूण आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया अशा प्रकारे. आता कुकर थंड झाल्यावर झाकण उघडते. डाळ पण छान शिजलेली आहे आणि भाजी पण शिजलेली आहे. आता त्यात 2 चमचे बेसन घालून घेते आणि छान घोटून घ्यायचं आहे. गुठळ्या होऊ देऊ नका. बेसन घातल्यावर लगेचच घोटून घ्यायचं आहे. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालूया. जिरे तडतडले की लसूण मिरचीचं वाटण घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालू. आता यात शिजवलेली पालक घालूया. सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. भाजी आणि वाटण छान एकत्र करून घ्यायचं आहे. छान मिसळून घेऊ. भाजी घट्ट आहे, पण आता आपण त्यात पाणी घालणार आहे. भाजी फार घट्ट होऊ नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे. छान एकत्र करून घेऊया. बघा आता छान झाली आहे. आता चवीनुसार मीठ घालू. मिसळून घेऊ. मीठ शेवटी घातलं म्हणजे चव नीट बसते. सगळं नीट मिसळून मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्यायची आहे. 2-3 मिनिटात भाजी छान तयार आहे. तुम्ही ही भाजी नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे. आपली भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करू. तर मंडळी, आपली पारंपरिक पालक गरगट्टी ही भाजी तयार आहे. ही भाजी भाकरीसोबत, भातासोबत खूपच छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. थँक्यू.